नमस्कार, मी मच्छिंद्र सतीश कांदाकर राहणार यावधी. गेल्या 3 महिन्यापूर्वी भोसले सरांच्या मिसेसला आपण पॅरालिसिससाठी अमृत ज्यूस दिलं होतं. तो 3 महिन्याचा कोर्स झाला मावशीचा, आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय तो आपण जाणून घ्या. काय काय त्रास होता आणि कसा रिझल्ट वाटला? मला पॅरलेसचा त्रास होत होता. हां. चालता येत नव्हतं. अजून अमृत ज्यूस पहिल्यापासून चालता येतं. चालता यायला लागलं. तर पित्ताचा त्रास होता तो, पित्त गेलं, आणि शुगर पण कंट्रोल झाली. शुगर पण कमी झाली. सर, तुम्हाला काय वाटतं? नाही, तिचा शुगरचा प्रॉब्लेम होता तो निश्चितच कमी झाला. कमी झालं ना? हो, शुगर काय तिची 250, 300, 400, 450 पर्यंत जात होती. बरोबर. पण ती आता नॉर्मलला आली. आणि ज्यावेळेस मी द्यायला आलो त्यावेळेस काठीवर झाला ती काठीवर चालत होती. आता पूर्ण आता चालतं. पूर्णपणे चालून स्वतःच्या दाखवा बरं दर्शनावर आता. उभं राहून राहायचं. त्यांच्यापर्यंत जाईल. धरू नको काय चाल मोकळी चाल. हात सोडून दे, हात सोडून दे ना. हां, आता चालताय मावशी, नाही का? हा जबरदस्त रिझल्ट मावशींना आलाय. ये फिरून चाल. फिरून ये, फिरून इथंच फिरून ये. हा, ये फिरून, ये फिरून. पाय चांगला उचल, पाय पोट टाक चांगला चांगला उचली जायचं. आता दपकत दपकत नको चालू. येतो बरोबर. ज्या व्यक्ती काठीवर चालत होता, आता त्या अमृत ज्यूसनी पूर्णपणे मोकळा चालतात, नाही का? कुठला आधार न घेता आता छान रिझल्ट अमृत ज्यूसने आलाय. तुमच्या घरामध्ये असा काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या नातेवाईकात असेल, परिवारात असेल, तर नक्कीच सजेस्ट करा अमृत ज्यूस. नक्की तुम्हाला अमृत ज्यूस बरं करेल. धन्यवाद.